नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या असंसत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुमचा जबरदस्त प्रतिसाद त्यासाठी मी पुन्हा आलो. आपण सिरीज चालू केलेली ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता मॅन्टॉस जिंदगी केवळ 5 सेकंदाच्या आतमध्ये कशा प्रकारे उत्तरापर्यंत पोहोचायचं मी या ठिकाणी दाखवलं. 5 सेकंदाच्या आतमध्येच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. जसा की हा पहिला प्रश्न बघा. खाली दिलेल्या आकृत्यात एका घनाकृतीचे विविध पृष्ठभाग दर्शविलेले आहेत. आकृत्यांचे निरीक्षण करून 3च्या समोरच्या पृष्ठावर कोणता अंक येईल? सर, कॉमन ज्यावेळेस अंक असतात त्यावेळेस आम्हाला माहिती आहे काय करायचं असतं. तू काय करत असतो? कॉमन ज्यावेळेस असतं. पण कॉमन ज्यावेळेस नसेल, जसं की हा प्रश्न आहे, हा कशा प्रकारे सोडवायचा आहे आणि तोही 2च सेकंदात, तेही मी तुला दाखवतो. पहिलं बघ, कॉमन अंक असतील तर काय करायचं असतं? तर इथे 2, या ठिकाणी 2. कारण काय, 2 आणि 2 कॉमन आहे ना. या व्यतिरिक्त मग पुढे जायचं बघा. 1 या ठिकाणी दिसतंय म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अंक टिपून घ्यायचे. 2च्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 1 येणार, मग नंतर 3 येणार. या ठिकाणी मी 1 करतो आणि या ठिकाणी 3 करतो. ठीक आहे. त्यानंतर ही दुसऱ्या क्रमांकाची आकृती म्हणजे या दोन्ही आकृत्या एकाच घनाकृती ठोकायच्यात बरं का. हे सुद्धा समजून घे सोन्या. या ठिकाणी दिलेलंच आहे ना, बघ ना. एकाच घनाकृतीचे विविध पृष्ठभाग आहेत. विविध पृष्ठभाग म्हणजे एकूण किती असतात? 6 पृष्ठभाग असतात. इथे 2 दिसतोय, 2च्या नंतर लगेच 6 येणार आणि 6 नंतर लगेच 4 येणार. कारण काय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचं असतं. तर इथे किती? 6 आणि यानंतर मग 4 येणार. याचाच अर्थ काय झाला सोन्या? 1च्या विरुद्ध बाजूस 6 येते, 3च्या विरुद्ध बाजूस 4 येत असतं. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. पण आपल्याला जर असा प्रश्न विचारला जसा की पुढचं, या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय? 3च्या विरुद्ध बाजूस विचारलं गेलेलं आहे, म्हणजेच काय 4 याचं योग्य उत्तर आहे. परंतु आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो की खाली दिलेल्या आकृत्यांत एकाच घनाकृतीचे विविध पृष्ठभाग आहेत. हे सगळे काय? एकाच घनाकृतीचे विविध पृष्ठभाग आहेत. एकूण पृष्ठभाग किती असतात? 6 पृष्ठभाग असतात. बरोबर आहे की नाही? 1 2 3 4 5 6 पृष्ठभाग असतात आणि एकही अंक पुन्हा रिपीट झाला नाही किंवा कॉमन दाखवलेला नाहीये. आकृत्यांचे निरीक्षण करून 5च्या समोरच्या पृष्ठावर कोणता अंक येईल असा आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. त्यावेळेस फक्त आणि फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा की 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 होणार आहे सोन्या? पुन्हा एकदा सांगतो मी, 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 होणार आहे? 2 मिळवल्यानंतर. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. बघताक्षणी सांगितलं तर बघताक्षणी. आता तू मला सांग, 3 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 होणार आहे? 3 मध्ये जर 4 मिळवले तर 7 होणार आहे. याचा अर्थ काय? 3च्या विरुद्ध बाजूस 4 असणार आहे. जर तुला विचारलं 1च्या विरुद्ध बाजूस कोणती बाजू येणार आहे, तर 1 मध्ये 6 मिळवले तर 7 होत असतात. याचा अर्थ काय? 1च्या विरुद्ध किंवा समोरच्या पृष्ठावर 6 येणार आहे. आपल्याला 5च्या समोर विचारलं 2. कळालं का तुम्हाला? एकदा सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचं. तुमच्या कमेंट्स थांबल्या व्हिडिओ थांबेल. तुमच्या लाईक थांबल्या व्हिडिओ थांबेल. जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला पाहिजे, जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे. सोन्या, लय जबरदस्त ट्रिक आणलेल्या आहेत. तू आजपर्यंत अशा ट्रिक बघितलेल्या नसतील. यापूर्वी आपण 4 व्हिडिओ अपलोड केलेले आपल्या युट्यूबवर, तेही बघून घ्या. तेही अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 10 ते 15 प्रश्न घेत असतो सोन्या, आणि 10 ते 15 प्रश्न पुन्हा मी रिपीट करत नाही. तुला वाटेल की ते मागचेच प्रश्न घेतलेले, तसं नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये एकूण 10 टाईप किंवा 15 टाईप वेगवेगळे असतात. तुम्हाला एकूण 16 चॅप्टर आहेत बुद्धिमत्तेची आणि गणिताची एकूण 19 चॅप्टर आहेत. दोघांना जर मिळवलं तर झाले 35 चॅप्टर तू जर कव्हर केले तर भारतभरातील कोणत्याही परीक्षेमध्ये तुला कुठंच अडचण येणार नाही. पैकीच्या पैकी मार्क गणित बुद्धिमत्ता मध्ये मिळते. आणि केंद्राच्या परीक्षांमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती 50% वेटेज असतं गणित व बुद्धिमत्तेला. राज्यांच्या परीक्षामध्ये पोलीस भरतीला एकूण 50% वेटेज असतं. आणि मग तू कमेंट्स मध्ये करतो की सर XYZ परीक्षेबाबत घ्या, सर या परीक्षेबाबत घ्या. सोन्या, ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढ्या परीक्षा आहेत ना, केंद्राच्या आणि राज्याच्या, ज्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी, याला तुला जशा प्रकारे प्रश्न येणार आहेत तेच प्रश्न मी घेतोय आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न. तुला अडचण येणार नाही. केवळ तू ही सिरीज शेवटपर्यंत बघ. एकूण 15 ते 20 व्हिडिओज मध्ये आपण ही सिरीज कव्हर करणार आहोत. मला 500 टाइप्स तुला समजून सांगायचे, 500 प्रश्न घेणार आहे आणि 500 शॉर्ट मेथड तुला समजून सांगायचे. मेंटॉस जिंदगीमध्ये या ठिकाणी असते आम जिंदगी, या ठिकाणी असते मेंटॉस जिंदगी. मेंटॉस जिंदगी म्हटलं तर केवळ 2 ते 3 सेकंदामध्ये, मी त्या ठिकाणी थंबनेल मध्ये दिले 5 सेकंद, पण 2 ते 3 सेकंदामध्ये बघताक्षणी याचं उत्तर निघत असतं. पुढचा प्रश्न दिसतोय, एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवसात पुरत असतं? आता तू या ठिकाणी काय कुणाने करतो सोन्या? खरंच आपल्याला घेणं देणं नाही, कारण तू लई वेळ घालवतो इथे, गणितीय क्रिया करत बसतो. तुला फक्त काय करायचं मी पुन्हा एकदा सांगतो बघ. अगोदर गणित नीट समजून घे. एका गोदामामध्ये अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरत असतं. बरोबर आहे की नाही? पण आता काय दिलेलं आहे, तर तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवसांत पुरेल? बरोबर आहे ना? 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते.
आता लोक कमी झालेले आहेत. 500 गुणिले 15 आणि छेद डायरेक्टली 100 करून टाक. तुला तुझं उत्तर मिळालं आहे. हे शून्य कट झाला, हे शून्य कट झाला, हे शून्य कट झाला, हे शून्य कट झाला. आणि दोघांचा गुणाकार किती? 15 5 75. उत्तर मिळालं सन्या. यालाच तर म्हणतात मेंटॉस जिंदगी. तू आम जिंदगीमध्ये जगतोय, आपल्याला मेंटॉस जिंदगीमध्ये जगायचं. याचं योग्य उत्तर किती? 15 5 75. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुला स्वतःला काय करायचं? एका गोदामात अन्न या ठिकाणी 500 ऐवजी काय कर? 600 कर. 600 कुटुंबांना किती दिवसात? तर कर त्या ठिकाणी 30 दिवस पुरते. तर तेच धान्य 200 कुटुंबांना किती दिवस पुरेल? आणि याचं उत्तर योग्य काय असेल ते पॉइंट मध्ये असेल किंवा कसं असेल सोडून मी बघितलेलं नाहीये, पण पॉइंट मध्ये आलं तरी सुद्धा उत्तर द्यायचं. निघत असतं पॉइंट मध्ये असेल तर पॉइंट मध्ये असेल, बरोबर आहे किंवा नाही. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. 5 विषम संख्यांची सरासरी 37 आहे. सर तुम्ही अगोदरच सोडून दिलेले. सोन्या तू आम जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडवतो हे तुला दाखवलेलं. बघ ना काय प्रश्न दिसतोय. 5 विषम संख्यांची सरासरी 37 आहे. त्या पुढील 5 विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्या 10 ही संख्यांची सरासरी किती? तो अगोदर काय करतो? 5 लोक दिलेली आहेत, 5 संख्या दिलेत विषम संख्या, त्यांची सरासरी 37 करतो आणि त्यांची गुणाकार केल्यानंतर तुला 185 मिळत असते. त्यानंतर पुढची स्टेप असते 5 गुणिले 47 करतो. त्याचं कारण असं आहे की 5 विषम संख्यांची सरासरी 47 आहे. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर 235 येते आणि या दोघांची जर तू बेरीज केली तर 420 येते. या दोघांची जर तू बेरीज केली तर 420 येते. पुन्हा एकदा सांगतो, या दोघांची जर तू बेरीज केली तर 420 येत असते. आणि एकूण विषम संख्या किती आहेत? 10 आहेत. तू काय करतो? 420/10. एवढ्या सगळ्या प्रोसिजर मध्ये तुझा कमीत कमी सोन्या 5 मिनिटं तरी जातच असतो. तुला गुणाकार लगेच बघता क्षणी येत नाही, कारण 37 पंचे किती ते काढत बसण्यासाठी तू काय करतो? पुन्हा अजून 37 गुणिले 5 करतो. या ठिकाणी 47 गुणिले 5 करत असतो, 47 गुणिले 5 करत असतो. आणि मग नंतर इथे जे उत्तर आले ते या ठिकाणी, इथे जे उत्तर आले ते या ठिकाणी दोघांची बेरीज करून छेद 10 करत असतो. एवढे कुठाने कशाला करायचे? मी तुला काय सांगितलंय? ये है आम जिंदगी. मेंटॉस जिंदगी या ठिकाणी दिसते. आणि मेंटॉस जिंदगीमध्ये हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा असतो? पहिली संख्या दिसते तुला 37 अधिक शेवटची संख्या दिसते तुला 47 आणि छेद एकूण संख्या किती आहेत? 10 आहेत. विषय संपला तुझा. एकूण संख्या किती आहेत? 10 आहेत. तुला लगेच 37 पासून ते 47 पर्यंतच्या एकूण सर्व संख्या जे यांची तुला बेरीज केल्यानंतर लगेच उत्तर मिळेल. किती येतं रे? तर 84 येतं. या दोघांची बेरीज किती येते? 84 येते. कशी केली मी? लवकर 7 1 7 7 2 14 7 2 14 म्हणजेच काय झालं? 4 1 हातचा आला, 4 आणि 3 7 आणि 1 8 84 येते. आणि 84/2 जर तू केले तर लगेच तुला बघता क्षणी उत्तर निघायला पाहिजे. 80च्या अर्धे किती होतात? 40 आणि 4च्या अर्धे किती होतात? 2 होतात. याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. इथे सुद्धा तशाच प्रकारे उत्तर निघतं 42. पण एवढे कुठाने करायचे नसतात सोने. उत्तर काढायचं असेल तर लगेच तुला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी मेंटॉस जिंदगीशिवाय पर्याय नाहीये. लय मोठमोठे प्रश्न असतात. ज्या ठिकाणी सूत्रांची आवश्यकता नाहीये त्या ठिकाणी तू सूत्र वापरत असतो. ज्या ठिकाणी सूत्रांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुला सूत्र वापरू देणार नाही. डायरेक्टली मेंटॉस जिंदगीमध्ये उत्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचे तेच या सिरीज मध्ये असतं. कमेंट्स तुझी थांबली नसण्या, लाईक तुझ्या थांबले नसण्या, त्याच ठिकाणी आपण हे व्हिडिओ ही सिरीज थांबू. त्याचं कारण असे, तुला अधिकाराने कमेंट्स आणि लाईक मागतोय. त्याचं कारण असे सोन्या की लई कष्टाने हे सगळे काही शॉर्ट मेथड मी गोळा केले आतापर्यंत 10 वर्ष अभ्यास करू, आणि त्यामुळे ते तुझ्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. चांगलंच देतोय तुला आणि तुझा नक्कीच फायदा होईल. पण जर तुला आवडतच नसेल सिरीज तर कशाला उगा कंटिन्यू करायची? बरोबर आहे की नाही? जर तुला इग्नोर करायचं असेल किंवा हे सगळं काही तुला तुझ्या पद्धतीने सोडवायचं असेल तर मी उगाच बडबड करायला मला काही चिव आलाय का सोन्या? पुढचा प्रश्न तुझ्यासाठी लगेच सांग. एक वस्तू 69 रुपयामध्ये विकण्याऐवजी 78 रुपयाने विकल्यास मिळणारा लाभ दुप्पट होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय झालं सोन्या, अगोदर नीट प्रश्न समजून घ्यायचा असतो. आम जिंदगीमध्ये का असा ना, पण नीट प्रश्न समजून घे. एक वस्तू आहे, ठीक आहे, एक वस्तू आहे, ती ऍक्च्युअल मध्ये किती? 69 रुपयामध्ये विकल्यानंतर, बरोबर आहे की नाही, 69 मध्ये विकण्याऐवजी 78 रुपयामध्ये विकली. किती रुपयात विकलेली आहे? 78 रुपयामध्ये विकलेली आहे. 78 रुपयामध्ये विकली तर लाभ किती आलेला आहे? दुप्पट झालेला आहे लाभ. म्हणजे 69 मध्ये जेवढा लाभ झाला होता की नाही, बरोबर आहे की नाही, तेवढाच लाभ पुन्हा झालेला आहे. याचा अर्थ काय? मूळ जी किंमत आहे ना, मूळ एमआरपी वर दुप्पट या ठिकाणी
दुप्पट लाभ झालेला आहे. याचा अर्थ काय? या दोघांमधील फरक काढा आणि हा फरक 69 मधून वजा करून टाक. तुला तुझं उत्तर मिळालं सोने. कळते का तुला? मी पुन्हा एकदा समजून सांगतो बघ. विषय काय झाला होता, तर एक वस्तू आहे, हा पेन आहे, याची एमआरपी तुला माहिती आहे का? माहित नाही, एमआरपी. पण याच्यावर लाभ झाला किती झाला तर ते सुद्धा माहित नाही, पण ती 69 रुपयात विकल्यानंतर लाभ झाला. आणि जेवढा लाभ झालेला आहे, बरोबर आहे की नाही, तेवढाच लाभ पुन्हा झाला, लाभ पुन्हा झाला आणि ते 78 रुपयात. ठीक आहे, विकल्यानंतर लाभ झाला. याचा अर्थ काय? एमआरपीवर दुप्पट लाभ होतो जर 78 रुपयात विकली. एमआरपीवर एकपट लाभ होतो जर 79 रुपयात 69 रुपयामध्ये विकली. तर याचा अर्थ काय? तर या दोघांमधील फरक जर काढला तो आणि तो जर तू 69 मधून वजा केला तर तुला तुझं उत्तर मिळतं. या दोघांमधील फरक किती आहे? 9 आहे. आणि 69 मधून जर तू 9 वजा केले तर हातात किती? 60. तुला तुझं उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आम जिंदगीमध्ये तुला समजून सांगावं लागलं, पण मेंटल जिंदगीमध्ये काय आहे तर बघता क्षणी लगेच उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. असे प्रश्न सोन्या तू 5 वेळा सोडू. असे प्रश्न तुला काय करायचे? अंक बदलून सोडू. तुला सेम टू सेम असाच प्रश्न येईल, पण अंक बदलून येईल आणि या ठिकाणी पर्याय बदलून येतील. तुला लगेच बघता क्षणी उत्तर निघेल. तुला मी सांगतोय, गॅरंटीने सांगतोय, त्यांच्याकडे साचा आहे. ते फक्त काय करत असतात? प्रश्न त्याचे अंक त्या ठिकाणी समाविष्ट करत असतात आणि अंक समाविष्ट केल्यानंतर, अंक बदलल्यानंतर तुला तोच प्रश्न दिलेला असतो. हाच साचा असतो. बघता क्षणी हे जर तू 5 वेळा प्रश्न सोडवले की तुला लगेच कळेल की 69 जे आहे ना हे 78 मधून वजा करायचे आणि वजा केल्यानंतर जेवढं काही येते ते पुन्हा 69 मधून वजा करायचं. लगेच तुला तुझं उत्तर मिळेल. याला म्हणतात मेंटल जिंदगी. जास्त वेळ जात नाहीये. पुढे जाऊया. जास्तीत जास्त प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आणि जेवढे प्रश्न दाखवलेले आहेत ना तेच प्रश्न, त्यात फक्त आकडे बदला आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. वाटलंच तर आपण काय करूया, एकूण ही संपूर्ण सिरीज तुमचा प्रतिसाद आवश्यक आहे. एकूण ही संपूर्ण सिरीज संपली की पुन्हा एकदा मी आकडे बदलून अजून एकदा सिरीज घेईन आणि एक मोठा व्हिडिओ सुद्धा बनवेल. त्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या या महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बघा, 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयांना विकल्या तर किती टक्के नफा होत असतो? आता 12 वस्तू आहेत, हे 10 रुपयाला विकलेले आहेत. कन्सेप्ट समजवण्यामध्ये वेळ जातो, बाकी काय नाही. आणि 10 वस्तू जर 12ला विकल्या तर नफाच होणार आहे. या ठिकाणी काय तर तोटा होणार आहे. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी काय नफाच होणार आहे. नफा किंवा तोटा ते गरजेचं नाहीये. फक्त तुला अशा गणितांमध्ये काय करायचं असतं? तिरकस गुणाकार करायचा असतो. तिरकस गुणाकार या दोघांचा जर केला तर 12 गुणिले 12 किती होत असतात? 144. आणि 144 मधून तुला काय करायचं? या दोघांचा तिरकस गुणाकार किती? 100 येत असतो. वजा करायचे, तुला तुझं उत्तर मिळालं 44. किती? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुन्हा एकदा समजून सांगतो सोन्या, एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. एक्सप्लेनेशनची गरज नसते. एखादी वस्तू जी आहे ना, अशा एकूण 12 वस्तू 10 रुपयात विकलेल्या आहेत. 12 वस्तू 10 रुपयात विकल्या, याचा अर्थ काय? तर 10 पेक्षा कमी किंमत असेल त्याची. बरोबर आहे की नाही? पण त्याच वस्तू जर 10च वस्तू केवळ 12 रुपयाला विकल्या, केवळ 10च वस्तू 12 रुपयामध्ये विकल्या, याचा अर्थ काय? नफाच होणार आहे की नाही? पण तो नफा किती झालेला आहे हा आपल्याला काढायचा असतो. आणि अशा वेळेस काय करायचं असतं? तो तिरकस गुणाकार करायचा असतो. 12 10 10 12 दोघांचा मी तिरकस गुणाकार केला. तिरकस गुणाकार केल्यानंतर 12 गुणिले 12 144 होत असतात. 10 गुणिले 10 100 होत असतात. या दोघांमधील फरक किती आहे? 44 आहे. याचा अर्थ काय? तर फायदा कितीचा झालेला आहे? 44% फायदा झालेला. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कसाही प्रश्न येऊ द्या, यायलाच पाहिजे सोन्या तुला. ठीक आहे. ए हा एक काम 10 दिवसात करतो आणि बी हा तेच काम 15 दिवसात करतो. जर ए ने 4 दिवस काम केले व तो सोडून गेला तर बी हा उरलेले काम किती दिवसात करेल? हा प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट नाही, अंक बदललेला आहे. यापूर्वी घेतला होता परंतु अंक बदललेला आहे. आता याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं कमेंट्स करून. आपले जे बॅचचे विद्यार्थी आहेत, ऑनलाईन आहेत ना, लवकर लवकर सांगा. जास्त वेळ देणार नाही सोन्या तुला मी. ठीक आहे. तुला काय सांगितलं होतं मागच्या वेळेस मी कशा प्रकारे सोडवायचे? तर एक काम एक किती दिवसात करतोय? 10 दिवसात करतोय. तर इथे एचं काम किती दिवसात करतोय? तो 10 दिवसात करतोय. आणि बी तेच काम 15 दिवसात करतोय. ठीक आहे. आता काय करतोस तू? लसावी मसावी काढत बसतोस. लसावी मसावी काढायची गरज नसते सोन्या. अशा वेळेस काय करायचं असतं? ए ने ऍक्च्युअल मध्ये 10 दिवस काम केलं असतं तर ते काम पूर्ण झालं असतं. पण एने 10 दिवस काम केलंय का? नाही केलं. 4च दिवस काम केलेलं आहे. याचा अर्थ किती दिवस काम बाकी आहे? 6 दिवसाचं काम बाकी आहे ना, ते अंशस्थानी घे ना.
अंशस्थानी घेतले, छेदस्थानी काय केलेलं तर एकूण किती दिवस काम करायला पाहिजे होते त्यांनी 10 दिवस काम करायला पाहिजे होतं, पण 4च दिवस काम केलं, राहिले किती 6 दिवस. अंशस्थानी 6 केले, छेदस्थानी 10 केले, कारण एवढं काम बाकी आहे. तुला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल सोन्या. 10 दिवस काम केलेलं आहे म्हणजेच 10 काम 10 दिवस केले, याचा अर्थ काय पूर्ण झालं एच. पण याने काय केलेलं आहे कुटाणा, पहिल्या दिवशी एवढं काम करावं लागेल, दुसऱ्या दिवशी एवढं काम करावं लागेल, तिसऱ्या दिवशी एवढं काम करावं लागेल. या अशा प्रकारे त्याला कुटाणे करावे लागतील. पण त्याने काय केलेलं ऍक्च्युली फक्त 3च दिवस काम केलेले, 3च ना 4 दिवस काम केलेले. याचा अर्थ 4/10 काम झालेले. याला अजून किती काम करावं लागेल, 6/10 काम करावं लागेल. हे एक्सप्लेनेशन तुला द्यावं लागेल, हे मी या ठिकाणी टिपून घेतलेलं आहे. बाकी काम किती आहे एचं, 6/10 आहे. बाकी काम किती आहे एचं, 6/10 आहे. आणि हे उर्वरित काम त्याला कोणाला करावं लागेल आता, तर या बी ला करावं लागेल. पण बी किती दिवसात तेच काम पूर्ण करतोय, 15 दिवसात. म्हणून मी काय केलं, गुणिले 15 करून टाकले. गुणिले जर 15 केले तर गणितीय क्रिया केली, तुला लगेच तुझं उत्तर मिळतं. 5 × 5, 5 दुने 10, ठीक आहे. आणि 5 × 10 5 त्रिक 15, 3 या ठिकाणी आलं. आता 6चे अर्धे केले तर किती होतात, 3 होत असतात. बे दुने 4, बेत्रिक 6, म्हणजे या ठिकाणी 3. आणि या दोघांचा जर तू गुणाकार केला तर किती येणार, 3 त्रिक 9. म्हणजे उर्वरित काम बी ला 9 दिवस लागतील पूर्ण करण्यासाठी. उर्वरित काम बी ला 9 दिवस लागतील पूर्ण करण्यासाठी. एकदा कमेंट्स करा रे, तुम्हाला कळालं काय सगळं, जे काही चालू होतं ते कळालं का, लवकर कमेंट्स करा. कारण काय होते, मी नुसते प्रश्न घेतले, लगातार घेतले. तुम्ही सुद्धा सांगा बरं का, तुम्हाला एखादा प्रश्न कळाला नसेल, म्हणजे युट्यूबवाले विद्यार्थी आपले, तुम्ही लगेच खाली कमेंट्समध्ये तसं सांगायचंय. आपण काय करू, तो प्रश्न पुन्हा एकदा रिपीट घेऊ आणि त्याचं सुंदररित्या एक्सप्लेनेशन आम जिंदगीमध्ये तू कशा प्रकारे सोडवतो आणि मी या ठिकाणी मेंटॉर जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडवतो, तुला कोणत्या पद्धतीने सोडवायचंय, अशा प्रकारे आपण व्हिडिओ घेऊ वाटलं सर. ठीक आहे, जर तुमचं तसं म्हणणं असेल तर तसंही करू. पण कमेंट्स थांबायला नाही पाहिजे. आणि तुमचा रिस्पॉन्स थांबला, व्ह्यूज कमी आले, लाईक कमी आले, शेअर्स कमी आले आणि कमेंट्स कमी आले तर ही सिरीज थांबेल. आलं लक्षात. कंटिन्युअसली चालणाऱ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या शॉर्ट ट्रिक कुणीच तुला दाखवल्या नसतील. मॅथ आणि रिझनिंग, मी वस्तुस्थिती सांगतो, मला माहिती आहे तुला काय द्यायचे. 16 चॅप्टर आहेत रिझनिंगचे मी फक्त 2-3 चॅप्टर आतापर्यंत घेतलेले. तुला अजून ABCD ते A to Z वाला दाखवलेलं नाहीये. किंवा तुला सोन्या वस्तुस्थिती सांगतो, तू जे अंकांचे असतात की नाही क्रम, म्हणजे 3 नंतर कॉमा असतो 6, नंतर कॉमा असतो 9, नंतर कॉमा असतो अजून 12, नंतर कॉमा असतो अजून पुढची संख्या, त्याच्या अजून पुढची संख्या, टिंब आणि मग नंतर एक संख्या, अजून टिंब, मग नंतर प्रश्नचिन्ह असतं. बघता क्षणी उत्तर निघतं. त्यासाठी एक चार्ट आहे आणि तो चार्ट तुला फक्त वाचायचा आहे. तो चार्ट मी तुला एक्सप्लेन केला तर अख्ख्या जगामध्ये कोणताही क्रम असू दे तू सोडू शकतोस. कोणताही क्रम असला ना सोन्या तरी सुद्धा तू प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, बाकीचे लोक त्याला घेऊन बसत असतात. तो प्रश्न आला की तो स्किप करतात शेवटी विचार करण्यासाठी, शेवटी त्याला वेळच मिळत नाही. आणि अशा प्रकारचे 2-3 प्रश्न त्याचे राहून जात असतात. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये तुला अंकांच्या क्रम दिलेला असतो आणि प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. तो प्रश्नचिन्ह काढण्यासाठी 2 अंकांमधील एकूण समानता काय आहे किंवा ते सगळं काय बघावं लागत असतं, ते सुद्धा आपण पुढे घेणार आहोत. याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे मग, पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता. यापूर्वी प्रोबॅबिलिटीचा एक प्रश्न घेतलेला आहे मी. आता दुसरी टाईप आहे. मला माहिती प्रोबॅबिलिटीचे एकूण 4 टाईप आपल्याला कव्हर करायचे, ती दुसरी टाईप आहे. अजून 2 टाईप बाकी आहेत, या सिरीजमध्ये आपण कव्हर करूया. ठीक आहे, तुमचा सगळा सिलेबस या ठिकाणी डिझाईन केलेला आहे आणि त्यानुसार प्रश्न सुद्धा बनवलेले आहेत. आता या अशा प्रश्नामध्ये तुला काय करायचं, अगोदर प्रश्न नीट समजून घ्यायचा. 105 सामने झाले आहेत, बरोबर आहे ना. कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना केलेला आहे. म्हणजेच काय की हात मिळवले प्रत्येकाने किंवा प्रत्येकाने प्रत्येकाशी, असा जर विषय आला तर प्रोबॅबिलिटीचा असतो. आणि त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी काहीतरी केलेलं आहे, बरोबर आहे. हात मिळवलेला आहे किंवा सामने खेळलेले आहेत किंवा अजून क्रिकेट खेळलेला आहे किंवा अजून प्रत्येकाने प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे एकमेकांना, असे प्रश्न असतात, त्याला प्रोबॅबिलिटीचे प्रश्न म्हणतात. यापूर्वी एक घेतलेला आहे. हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा असतो तर 105 ची दुप्पट करायची. 105 ची दुप्पट इथे आम जिंदगीमध्ये सोन्या तू जर पुस्तकातून किंवा अजून कोणत्या शिक्षकाने सांगितलं तर सूत्राशिवाय ते सांगणार नाही. पण मी तुला सांगतोय याचे 3 पद्धत आहेत. तुला आता मी एक पद्धत सांगतोय, यापूर्वी एक पद्धत सांगितलेली आहे की हाच प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे, आणि अजून एक पद्धत पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये वाटलं तर अजून एक प्रोबॅबिलिटी घेतो. 105 सामने झाले आहेत, याचा अर्थ काय 105 ची दुप्पट करायची. किती होते,
210 होत असते. 210 होत असते. 105 ची दुप्पट किती होते? 210 होत असते. आणि 210च्या पुढची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ते फक्त तुला शोधायचं आहे. आता तू म्हणशील की सर पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? तर काय अडचण नाहीये, नीट समजून घे. ज्या संख्येचा वर्गमूळ निघत असतो त्याला पूर्ण वर्ग संख्या असं म्हटलं जात असतं. पुन्हा सांगतो, ज्या संख्येचा वर्गमूळ निघत असतो त्याला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. जसं की 9 पूर्ण वर्ग संख्या आहे, तिचा वर्गमूळ काढला तर 3 येत असतो. जसं की 16 पूर्ण वर्ग संख्या आहे 4. जसं की 25 पूर्ण वर्ग संख्या आहे, तिचा वर्गमूळ काढला तर 5 उत्तर निघतं. जसं की 100 पूर्ण वर्ग संख्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या संख्येच्या केवळ पुढची पूर्ण वर्ग संख्या शोधायची असेल तर तुला काय करावं लागेल? वर्ग माहिती असायला पाहिजे. 1 ते 20 पर्यंत तरी कमीत कमी सोन्या वर्ग काढून घेईन. जर तुला हे सुद्धा जमत नसेल तर बघता क्षणी कसं वर्ग काढायचं ते सुद्धा मी तुला सांगतो. इथंच उत्तर निघत असतं. तू काय करतो? याची दुप्पट करतो आणि लगेच इथंच उत्तर काढत असतो. आणि तेही किती? तर 2 सेकंदामध्ये. बघता क्षणी लगेच तुला कळायला पाहिजे की वर्ग 15चा किती आहे? 225. आणि ते कसं सांगणार आहे मी? हळूहळू सांगणार आहे. तू म्हणशील की सर आत्ताच सांगा. त्याला कन्सेप्ट समजून घ्यावे लागेल, समजून सांगावे लागेल. कारण काय आहे की जर ते कन्सेप्च्युअल पॉइंट मी आत्ता घेतले ना तर संपूर्ण व्हिडिओमध्ये, ठीक आहे सांगू का? शेवटी सांगतो. विद्यार्थी मित्रांना, आपल्या या ठिकाणी ऑनलाईन विद्यार्थ्यांना माहिती आहे काय विषय, पूर्ण वर्ग कशा प्रकारे काढायचा, वर्ग कोणत्याही संख्येचा कशा प्रकारे काढायचा. लक्ष दे, 210च्या पुढची कोणती पूर्ण वर्ग संख्या? 225 आहे. 225 याचा काय निघतोय रे सोन्या? वर्गमूळ निघतोय की नाही? याचा अर्थ काय? किती वर्गमूळ निघणार आहे याचा? 15. बास, तुझं उत्तर तुला मिळालं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रोबॅबिलिटीची ही दुसरी टाईप आहे आणि या दुसऱ्या टाईपचं दुसरी पद्धत आहे कशा प्रकारे सोडवायची. यापूर्वी एक पद्धत मी तुला सांगितलेली पहिल्या टाईपमध्येच, की जर तसाही प्रश्न आला तरी तुला तशाच प्रकारे सोडवायचा. मागचे व्हिडिओ बघून घ्या, भरपूर बऱ्यापैकी तुम्हाला हे मेंटॉ जिंदगीचे आपण हे दिलेले शॉर्ट मेथड. पुढचा मुद्दा किंवा पुढचा प्रश्न, राम आणि श्याम असे 2 उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मते मिळाली. एकूण मताच्या 30% मतं मिळालेली आहेत. किती? 30% मतं मिळालेली आहेत. परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी मिळालेली आहेत. श्याम पेक्षा किती? 260 कमी मते मिळालेली आहेत. 260 कमी मते मिळालेली आहेत. तो पराभूत झाला तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले होते? आता एक गोष्ट सांग सोन्या, तुला असं सांगितलेलं आहे का की एवढे टक्के मतदान झालं म्हणून? बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? सगळ्यांनीच मतदान केलेलं आहे. त्या गावाच्या सर्वांनी मतदान केले. सर्वांनी मतदान केल्यानंतर त्यापैकी 30% लोकांनी रामला मतं दिलेली आहेत. याचा अर्थ 70% लोकांनी श्यामला मतं केली असतील की नाही? 70% या ठिकाणी करून टाक. आणि या दोघांचा फरक किती आहे रे? 40% आहे. या दोघांचा फरक किती आहे रे? 40% आहे. या दोघांचा फरक किती आहे रे? 40%. 40% म्हणजेच किती? 260 आहे. 40% म्हणजे किती? 260 आहे. याचा अर्थ काय करायचा आहे सोन्या तुला? 260 छेद जर तू 40 केले तर तुला 1% मिळेल. 260 छेद जर तू 40 केले तर तुला 1% मिळेल. आणि 1% मिळाला तर त्याला गुणिले 100 केले तर तुला तुझं उत्तर मिळेल. एकूण मतदार किती आहेत? आता भागाकार अशा प्रकारे करून घ्या. अगोदर 4 26, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 25, 4 7 24. म्हणजे या ठिकाणी किती येणार? 6. इथे येणार 24. वजाबाकी केल्यानंतर येतात किती? 2. ठीक आहे. इथे पॉइंट केल्यानंतर इथे 0. 4 5 20. या ठिकाणी 5. 6.5 म्हणजे 1% जर असेल तर 100% किती होणार आहे? गुणिले 100 कर. गुणिले जर 100 केले तर तू प्रत्यक्षात, आता तुला फार बेसिक मधून समजून सांगावं लागेल सोन्या, असं नको रे करू तू. बघ ना, गुणिले 100 जर करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? 1 0 कट केला याचा अर्थ पॉइंट निघाला, आणि 1 0 अजून कट केला तर याचा अर्थ काय झालं? या ठिकाणी 650 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. याचा अर्थ काय? एकूण 650 जणांनी मतदान केलं. जर राम आणि श्याम असे 2 उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते तर 30% मतं रामला मिळाली. 260 मतांनी हा जो श्याम आहे तो विजयी झाला. कुणाच्या? याच्या तुलनेमध्ये. याचा अर्थ काय? तर याला 70% मतं मिळालेली आहेत. 70% आणि 30% यांच्या दरम्यानचा फरक 40%, म्हणून 260 म्हणजेच किती? 40%. भागाकार केला मी. हा भागाकार अशा प्रकारे करण्यापेक्षा अशा प्रकारे जरी केला तरी काय अडचण नाहीये.
अशा प्रकारे केल्यानंतर 1% मला मिळाला. हा किती आहे? 1%. जर 1% 6.5 असेल तर 100% किती? तर दोघांचा गुणाकार करावा लागेल. गुणाकार करत असताना काही बेसिक नियम असतात, तेवढे तरी तुला नीट समजून घ्यायला पाहिजे, जे की 6वी 5वी मध्ये शिकवलेले असतात, 7वी मध्ये शिकवलेले असतात. सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पट असून दोघींच्या वयांची बेरीज 48 आहे. जर सुनीताचं वय, अगोदर गणित नीट समजून घे, सुनीताचं वय समजा 1 असेल तर तिच्या आईचं किती आहे? 3 आहे. म्हणजेच काय? तिप्पट आहे की नाही? आई 3 आहे. याचा अर्थ काय झालं सोन्या? 1:3. दोघांमध्ये वयांची जी एकूण रेशो आहे तो किती आहे? 1:3 आहे. म्हणजेच काय? सुनीताचं वय जर 20 असेल तर आईचं वय किती असायला पाहिजे? 20च्या तिप्पट. किती येणार आहे? 60 येणार सोन्या. जर सुनीताचं वय 5 असेल तर 5च्या तिप्पट 15 वय आईचं येणार आहे. जर सुनीताचं वय 18 असेल तर 18च्या तिप्पट आईचं वय येणार आहे. एवढं काय एक्सप्लेनेशन देतोय मी? कारण हे सर्वसाधारण असतं. 1/3 या पटीमध्ये दिलेलं असतं. तर सुनीताचं 1 वय असतं, आईचं 3 वय असतं. याचा अर्थ सुनीताचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट आईचं वय असतं. हे एक्सप्लेनेशन द्यावं लागेल तुला सोन्या. कारण अनेक विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर तुम्ही डायरेक्टली मेंटॉ जिंदगी सांगू नका, थोडंसं एक्सप्लेनेशन द्या. त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग होतोय, एका प्रश्नाला जास्त एक्सप्लेनेशन जाते. बरोबर आहे ना? म्हणून आपल्याला तसं करायचंय. बाकी अनेक विद्यार्थ्यांना हे सगळे कन्सेप्ट क्लिअर असतात, परंतु तरी सुद्धा थोडंसं ऍडजस्ट करा, थोडीशी वाट बघा किंवा व्हिडिओला स्पीड वाढवा, जेणेकरून तुम्हाला इथपर्यंत लगेच पोहोचेल. आणि जर एखादा प्रश्न कळाला नसेल तर थोडंसं मागे घ्या आणि पुन्हा एकदा तो प्रश्न बघा. आणि प्रत्येकाने वही करायची. मी तुला पुन्हा एकदा सांगतोय सोन्या, तू गणित आणि बुद्धिमत्ता अजिबात प्रेशर घेऊ नको, अजिबात लोड घेऊ नकोस. तुला फक्त काय करायचं? एक वही बनवायची 300 पेजेसची. 300 पेजेसची का? कारण कमीत कमी मी 300, जास्तीत जास्त 500 प्रश्न घेणार आहे. किंवा असा प्रश्न तुला समजा वाटत असेल की हा ठुसका प्रश्न आहे तर लिहू नको, तुला येतंय, अजिबात घेऊ नकोस लोड. पण जर अवघड असेल त्यासाठी प्रश्न लिहायचा आणि त्याच्या खाली स्वतः तू उदाहरणं बनवायची. तसं मी अजून आकडे बदलणार आहे पुढे, आणि आकडे बदलून एकूण पुन्हा 500 प्रश्न घेणार आहेत. आणि 500 प्रश्न एकदा कंप्लीट झाले की तुझे एकूण 35 चॅप्टर मधील सर्व टाईप कव्हर झाले. अजिबात घाबरू नकोस. सगळे टाईप म्हणजे सरळ सेवा भरतीसाठी बरं का, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी जे टाईप आहेत ना ते सगळे काही मी कव्हर केलेले असं समजायचं. 500 प्रश्न जर तू बऱ्यापैकी बघून घेतले तर सुनीताच्या आईचे वय किती आहे? सुनीताच्या आईचे वय किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. या दोघांना जर मिळवलं तर किती येतात रे? 4. म्हणजेच काय झालं सोन्या? पटीत जर विचार केला तर 4 जर असतील म्हणजेच किती झाले? 48 असले. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय झालं? 48 तुला 4 जर केले तर सुनीताचं वय मिळतंय. 48/4 जर केले तर तुला सुनीताचं वय मिळतंय. आणि तुला आईचं विचारलंय की सुनीताचं, ते नंतर बघू. अगोदर काय? तुला सुनीताचं वय काढून घे. आणि 4 × 4 4 × 2 8, सुनीताचं वय 12 आहे. जर सुनीताचं वय 12 असेल तर आईचं वय किती आहे? 3 पट असायला पाहिजे. याचा अर्थ किती? 12 × 2 24, 12 × 36. तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या. आईचं विचारलंय की सुनीताचं, हे एकदा अंडरलाईन करायचे, तर नंतरचं वाक्य नाही. तर तू काय करशील? सुनीताचं वय मिळालंय, पर्यायामध्ये 12 असतं, 12 क्लिक करशील. तिथं आईचं वय विचारलंय, त्यामुळे 36 हे उत्तर असायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे आपण लगेच जाणार आहोत. एखादा प्रश्न कळाला नाही तर तशा प्रकारे कमेंट्स करा. एक वस्तू 157 रुपयात विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा वस्तू 226 रुपयांत विकल्यास होत असतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? आता हा प्रश्न तू कशा प्रकारे सोडवणार आहेस सोन्या? आम जिंदगीमध्ये कशा प्रकारे बघता क्षणी याचं उत्तर माझ्या डोळ्यासमोर दिसतं 180. मी कसं काढलं? तर मी त्यामध्ये काय केलं? दोघांचा फरक जो आहे ना तो डायरेक्टली प्लस केला. दोघांचा फरक जो आहे ना डिवायडेड बाय 2 प्लस केला. हा प्रश्न तुला स्वतःला सोडवायचा. हा प्रश्न तुला स्वतःला सोडवायचा आहे. आम जिंदगीमध्ये सोडो किंवा मेंटल जिंदगीमध्ये सोडो, फक्त मी तुला काय सांगतो, दोघांचा फरक जो आहे की नाही, दोघांचा फरक डिवायडेड बाय किती करायचे? तुला दोघांचा फरक डिवायडेड बाय 2 करायचे आणि ते यामध्ये प्लस करायचे 157 मध्ये. तुला तुझं उत्तर मिळतंय. हे असले गणित तुला स्वतःला 4 ते 5 सोडवायचे आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न मी तुला सांगतो. हा प्रश्न शेवटचा आहे का? यस, शेवटचा प्रश्न आहे. याचं तुला कमेंट्स करायचं. त्याच व्यतिरिक्त हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे, आत्ताची लेटेस्ट आहे, आजची महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कुठे उभारणार आहे? याचं योग्य उत्तर काय असेल ते कमेंट्स करायचंय. 100% तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांच्यावर एक प्रश्न येईल. त्याचं कारण असं की 2025 हे वर्ष अहिल्याबाई होळकर यांचं 300वी जयंती वर्ष आहे. 300वी जयंती वर्ष असल्यामुळे तुम्हाला कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांच्याबाबत होईल तेवढी माहिती काढा. ठीक आहे.
माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. हक्काने तुला काय बोलत असतो सोन्या टिल्या बंड्या. जर राग येत असेल तर तसंही बोल. जरी तुला राग आला तरी तुला धरू समजून सांगणार सोन्या, तू लहान भावासारखा आहेस. धन्यवाद.